क्लास 9 प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. तुम्हाला हे डिव्हिजन सॉल्व्ह करायचे. इथं दोन मेथड वापरायच्या. फर्स्ट आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि सेकंड आहे लिनियर डिव्हिजन मेथड. सुरुवातीला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरूया बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ओके, हे बघा सिंथेटिक डिव्हिजन मध्ये काय करायचं आपल्याला, हा जो नंबर असेल डिवायडंट, या डिवायडंटचा आपल्याला कोएफिशियंट फॉर्म घ्यायचा आहे. हे बघा हा डिवायडंट आहे आपला, याचा कोएफिशियंट फॉर्म डायरेक्ट घेऊ आपण. कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिवायडंट केलं तरी चालतंय. ओके, आता याचा कोएफिशियंट फॉर्म काय येणार बघा, y क्यूब याच्यासोबत कोएफिशियंट असेल 1. त्याच्यानंतर y क्यूबच्या नंतर येणारी टर्म ती म्हणजे y स्क्वेअर असेल, पण y स्क्वेअरची टर्म नाहीये तर त्याचा कोएफिशियंट असेल 0. त्याच्यानंतरची टर्म आहे y टू दी पॉवर 1. ओके, त्याची पण टर्म नाही म्हणजे 0 कोएफिशियंट. आणि शेवटची आहे कॉन्स्टंट टर्म -216. हे झाले तुमचे डिवायडरचे कोएफिशियंट. ओके, आता तुम्हाला करायचं काय, हा जो डिवायझर असेल याच्यामधला कॉन्स्टंट टर्म -6, अपोजिट ऑफ -6 इज अपोजिट ऑफ -6 इक्वल टू हा असेल +6. ओके, एवढे नंबर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये लागणार आहेत. हे जे कोएफिशियंट फॉर्म आहे हे आपल्याला इथं टाकायचं आहे. 1 0 0 आणि -216. आणि हा जो अपोजिट आहे -6 चा तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे 6. पहिला नंबर हा जसा तसा खाली घ्यायचा आहे. हा नंबर आणि हा यांचा प्रोडक्ट करायचा आहे. 6 1 चा 6, या दोघांची ऍडिशन. 0 हा ऍड पण होत नाही आणि सबट्रॅक्ट पण होत नाही, म्हणजे आन्सर 6 येणार आहे. नंतर 6 6 चा 36, यांची ऍडिशन करा, 36 खाली येणार आहे. आणि 6 आणि 36 यांचा प्रोडक्ट 6 6 चा कॅरी आला 3 21. ओके, आणि यांची ऍडिशन करा, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे तर 0 भेटणार आहे. म्हणजे ही शेवटची टर्म जी आहे ती असेल तुमचा रिमाइंडर 0. आणि हा जो असेल तो तुमचा क्वेश्चनचा कोएफिशियंट फॉर्म आहे. कोएफिशियंट फॉर्म ऑफ क्वेश्चन हा असेल तुमचा 1 6 आणि 36. 1, 6, 36. ओके, आता तुम्हाला हा क्वेश्चन फॉर्म मिळालाय. तुम्हाला याच्यावरून स्टँडर्ड फॉर्म बनवायचा आहे. ओके, स्टँडर्ड फॉर्म बनवण्यासाठी आपण नंबर ऑफ कोएफिशियंट मोजतो. तर या ठिकाणी नंबर ऑफ कोएफिशियंट आहेत 1 2 आणि 3, म्हणजे डिग्री येणार आहे 2. ओके, म्हणजे हा x² प्लस 6x प्लस 36 हा असेल तुमचा क्वेश्चन. ओके, x² प्लस 6x प्लस 36 हा तुमचा क्वेश्चन असेल. आणि रिमाइंडर भेटलाय तुम्हाला 0 अँड रिमाइंडर इक्वल टू 0. ओके, आता हाच क्वेश्चन तुम्हाला लिनियर डिव्हिजन मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये काय करायचंय बघा, हा जो डिवायडंट असेल आपला अशाला असं घ्यायचा आहे आपल्याला. हा जो नंबर असेल हा घ्यायचा आहे आपल्याला y³ -216. आता ह्या ठिकाणी आपल्याला y च्या ठिकाणी y -6 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. तर हा जो y³ आहे ह्याला आपल्याला असं लिहिता येईल, y³ ला y² इंटू y. ओके, मग हा y² इथं लिहायचा आहे आपल्याला. आणि हा जो y आहे ह्याची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला y -6. ओके, म्हणजे ब्रॅकेट मध्ये y -6 पुट करायचं. आता बघा हा y² आणि हा y पॉवर ह्यांचे होते y³, पण y² आणि -6 यांचा प्रोडक्ट येतो -6y². हे बघा -6y² हा एक्स्ट्रा मध्ये आपल्याकडून सबट्रॅक्ट होत आहे. मग ह्याला प्लस मध्ये ऍड पण करा, म्हणजे +6y² ऍड करून टाका. ओके, हे बघा y² आणि 6 म्हणजे -6y² सबट्रॅक्ट व्हायला, तर याला आपण ऍड पण करून टाकलं. ओके, नंतर हा -216 अशाला असा घेतला. चला, आता काय करायचंय, ह्या ठिकाणी y च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. y² ला आपल्याला y इंटू y लिहिता येईल, म्हणजे ही पहिली टर्म असेल अशी y -6 प्लस 6y. आणि y च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करणार आहे y -6
6y आणि हा y होईल 6y², पण 6y आणि हा 6 ह्यांचं होतं 6 6 जा 36y, म्हणजे मायनस 36y हे मायनस मध्ये सबट्रॅक्ट व्हायले, तर ह्याला प्लस मध्ये ऍड पण करायचं, प्लस 36y ऍड केले आणि हा नंबर असाला असा राहील. ओके, नंतर काय करायचं बघा, आपल्याला ही टर्म जशाला तशी राहील, फक्त y च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची, y-6 y² इन ब्रॅकेट y-6 प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 प्लस 36 इन ब्रॅकेट y ची व्हॅल्यू आहे y-6. आता बघा हा 36 इंटू y म्हणजे हा 36y झाला, पण 36 इंटू 60 36 इंटू 6 हा होईल -216. ओके, -216 हा एक्स्ट्रा मध्ये आपल्याकडे सबट्रॅक्ट होत आहे, मग आपण याला एक्स्ट्रा मध्ये ऍड करूया, +216 आणि हा -216 अशाला असा राहील. ओके, आता बघा काय करायचं आपल्याला, हे टर्म जशाला तशी येईल, y² इन ब्रॅकेट y-6 प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 प्लस 36 इन ब्रॅकेट y-6 आणि हा +216 आणि -216 हा कॅन्सल होईल. आता ह्या टोटल टर्म मध्ये y-6 जे आहे ते एका ठिकाणी आपल्याला कॉमन घ्यायचंय एका ब्रॅकेट मध्ये, म्हणजे हे y-6 आणि जे बाकी राहिले हे सगळं दुसऱ्या एका ब्रॅकेट मध्ये कॉमन, म्हणजे बाकी राहिले काय, y² प्लस 6y प्लस 36. ओके, हा झाला तुमचा डिवायझर नंबर आणि हा जो झाला हा तुमचा असेल क्वेश्चन. therefore क्वेश्चन y² प्लस 6y प्लस 36 आणि रिमाइंडर जे आले ते रिमाइंडर 0 आले, म्हणजे रिमाइंडर इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे.